तुर्भे येथे असलेला डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी स्थलांतरित करण्यासाठी येथील ग्रामस्थ आहेत गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस भूमिकाही घेतली जात नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ आहेत आणि नगरसेवक आहेत त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत स्वतः नगरसेवक आहेत. सर, आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, सध्याची काय भूमिका आहे? सध्याची भूमिका एकच आहे की आमचं जे वेस्ट टू एनर्जी हा प्लांट तिथे जर प्रोजेक्ट आणलेला आहे त्या प्रोजेक्टला आमचा विरोध आहे. हा जर प्रोजेक्ट आला उद्या त्या ठिकाणी 500 मीटरच्या अंतरावरती कुठलंही घर होऊ शकत नाही, कचरा योजना लागू शकत नाही. त्या ठिकाणी आम्ही 60-70 वर्षापासून इथं राहतोय. जर ते प्रोजेक्ट आलं तर हे सगळ्या गरिबांच्या तोंडात माती पडेल. प्रत्येकाची इच्छा आहे त्या ठिकाणी 500 स्क्वेअर फीटचे घर मिळालं पाहिजे. तर त्या ठिकाणी आम्हाला एकच म्हणायचं की त्या प्रोजेक्टला इथं प्रोजेक्ट नको आहे. त्या ठिकाणी इथं जर आमच्या सगळ्यांचे माझे जीव जरी गेलं चालेल आणि लोकांबरोबर एक ठामपणे मी राहील. येणाऱ्या महासभेमध्ये हा विषय तुम्ही मांडणार आहात का? महासभेत आमचे नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी ते विषय घेणारच आहेत. त्या ठिकाणी मी तर उपोषणला असतात जोपर्यंत देखील येतात तोपर्यंत मी उठणार. म्हणजे सगळे नगरसेवक महासभेत चर्चा करतील, बोलतील. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर आता जोपर्यंत हा प्रकल्प स्थलांतरित करत नाही आहे तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण संपवणार नाही आहोत, अशी भूमिका येथील नगरसेवक असलेले सुरेश कुलकर्णी यांनी घेतलेली आहे. सोबत त्यांच्याबरोबर अनेक ग्रामस्थ देखील आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश, मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी न्यूज.